नमस्कार नमस्कार नमस्कार. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. हा लोकसंवादचं उद्घाटन नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं होतं आणि त्याच्यानंतर तो प्रवास थांबला होता तो उपमुख्यमंत्र्यांनी येण्यासाठी. तर तो आज सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आमचा कार्यक्रमाचा म्हणजे प्रारूप तुम्हाला माहितीच आहे, फॉर्मॅट माहितीच असतो. मी फक्त सुरुवात करून देतो. भरपूर प्रश्न अमर्याद आहेत. 6 महिने होतील सरकारला. म्हणजे आमच्या कॉलेजच्या वेळेला ना एकदा असं झालं होतं की मार्चचा रिझल्ट, मार्चला त्या परीक्षेचा रिझल्ट एकदम ऑक्टोबरला लागला. त्यामुळे पुढच्या टर्मला वेळच मिळाला नाही. तर तुमच्या परीक्षेचा हा म्हणजे एक ऑक्टोबरलाच तुम्ही तशा पद्धतीनं हातात घेतलं आहे. वेळ कमी मिळालेला आहे. 6 महिने होत आहेत. स्थिरस्थावर झालं असं वाटतंय. जवळपास आता स्थिरस्थावर झालं आहे. म्हणजे मुळात इश्यूज जे आहेत त्या इश्यूजवर काम सुरू झालेलं आहे किंवा जे थांबलेल्या गोष्टी होत्या त्या आता वेगानं सुरू केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे सरकार निर्णय घेत आहे. म्हणजे जे एक निर्णयाच्या संदर्भातलं एक जे डेफिसिट होतं ते संपलेलं आहे आणि पटापट निर्णय होत आहेत. त्याचे इम्प्लिमेंटेशनच्या पाठीमागे आम्ही लागलेलो आहोत. ते मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी म्हणजे आम्ही वी आर इन चार्ज. कारण म्हणजे कसं होतं की एक पूर्णपणे रसायनशास्त्र त्याचं एकमेकांशी जुळलेलं आहे अशा सरकारमधनं हे एका अर्थाने सुरुवातीचं चाचपडणं होतं का, मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा यातला की त्याच्यामुळे जे काही सगळे नट बोल्ट टाईट करावे लागतात ते अजून झाले आहेत असं. कुठले कुठले छोटे छोटे मुद्दे असतील. मग सगळे नटबोल्ट कधीच टाईट होत नाही. आपल्याला कधी कधी वाटतं झाले आहेत पण मग नंतर लक्षात 2-4 राहिलेच आहेत. त्यामुळे जेवढे समोर दिसतील तेवढे करत राहायचे. आणि थोडं फायर फायटिंग तर असतंच. म्हणजे आपल्या सगळ्या या म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये कुठल्याही सरकारला एव्हरीडे फायर फायटिंग तर करावंच लागतं. पण अदरवाईज ऑन मेजर इश्यूज आय थिंक वी आर सेटल्ड नाऊ. ओके. पण देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री यांना त्यांना जो एक दरारा, शिस्त किंवा फिस्कल डिसिप्लिन यासाठी ते ओळखलं जायचं. आता होतंय कसं की अधिकारी पण सांगतात आणि एकंदर दिसतंय पण त्या अर्थाने पण याला एक 400 कोटी देऊन टाका, त्याला 500 कोटी देऊन टाका. हा असा जो प्रकार सुरू आहे हा फिस्कली म्हणजे तुम्ही कसं आतापर्यंत तरी जे काही घोषणा झाल्या आहेत या विदिन बजेट झालेल्या आहेत. बजेटच्या बाहेरच्या झाल्या नाही आहेत किंवा ज्याला आपण तरतूद करू शकतो अशी स्थिती बजेटमध्ये अशाच गोष्टी झालेल्या आहेत. जिथे माझ्या लक्षात येईल की अंगाबाहेर चालला आहे तिथे नक्कीच ते थांबवावं लागेल. आता यावेळी मेजर चॅलेंज जर काही होता तर तो अतिवृष्टी हा होता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यात आपण मदत केली आणि यावेळेस निकष बदलले. म्हणजे 2 गोष्टींचा एक मोठा बजेटवर परिणाम झाला. एक तर आपण यावेळेस निर्णय केला NDRFच्या निकषाच्या दुप्पट पैसे द्यायचे. कारण NDRFचे आता 16-17चे निकष झाले, 6 वर्ष निघून गेले. त्यामुळे त्याचं एक आपल्यावर दुप्पट हे राहिला. आणि दुसरं काय होतं आहे की आता हे जे वातावरणातल्या बदलामुळे पॅटर्न बदलले आहेत. सो पूर्वी आपण असं म्हणायचो की अतिवृष्टी म्हणजे काय, तर 65 मिलीमीटर पाऊस एका दिवशी पडला तर अतिवृष्टी. आता तसा पडत नाही तो, पण रोज 40 मिलीमीटर पडतो आणि पीक पूर्ण संपतं. सो टेक्निकली जर आपण म्हणजे आपण त्या डेफिनेशननी गेलो तर त्यांना मदत मिळू शकत नाही. सो यावर्षी आम्ही तोही निर्णय घेतला की जिथे सततचा पाऊस आहे आणि नुकसान झालं आहे. म्हणजे माझा अंदाज असा आहे की आता ह्या पुरवणी मागण्या झाल्यानंतर साधारणपणे यावर्षीचा जो आमचा पेआउट असेल तो मी 7-7.5 हजार कोटी रुपये देऊ शेतकऱ्यांना. पण आता याच्यामध्ये एक दुसरा पण अँगल असा आहे की अजूनही आपली सगळी पीक पाहणी ही मेजर आपण म्हणजे मॅन्युअली करतो आहे. काही थोडे फोटो बिटो काढतो पण
इट इज मॅन्युअल. तर यावर्षी हा सगळा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर काय होतं की अनेक वेळा एखाद्या ठिकाणी नुकसान असतं, एखाद्या ठिकाणी तुलनेनं नसतं, पण मग तुम्ही ते डिफरन्शिएट नाही करू शकत मॅन्युअल याच्यात. ते मग कधी आमदार सांगतो टाकून द्या, कधी अजून कोणी सांगतो टाकून द्या, आणि ते तुम्हाला द्यावं लागतं. आणि त्याचं म्हणजे तुमच्या फायनान्सेसवर स्ट्रेस नक्कीच येतो. आणि ते काही एवढे पैसे नसतात की त्यांनी काही शेतकरी श्रीमंत होणार आहे, त्याच्यामुळे त्याला काही सस्टेनेबल त्यातनं डेव्हलपमेंट ही काही होत नाही. म्हणून मी आता यावर्षी असा निर्णय केला आहे की पुढच्या वर्षीपासून, अर्थात किती शक्य होईल माहीत नाही, पण होईल असं दिसतं आहे, कंप्लीट अशा प्रकारच्या परिस्थितीतलं असेसमेंट हे सॅटेलाईटच्या थ्रूच करायचं. आणि आता मी MRSSE आणि एअरबसचे काही सॅटेलाईट्स आहेत, त्यांच्यासोबत एक कन्सोर्शियम तयार केलं आहे आणि आम्ही आता त्याचं एक साधारणपणे रन करतो आहे पायलट. आणि मला विश्वास आहे की ते आम्ही करू शकू. तर त्याने काय होईल की आपण जो रिलीफ देतो आहे तो पिन पॉइंटेडली ज्याला दिला पाहिजे त्याला मिळेल. हां, ती गरज नाही पडणार. आणि त्याला आम्ही आता एका वर्षात किती करू शकू माहिती नाही, 2-3 वर्ष पूर्ण डेव्हलप व्हायला लागतील, पण कंप्लीट लँड रेकॉर्ड्सही त्याच्याशी आम्ही इंटिग्रेट करू. सो व्यक्तिगत त्या म्हणजे शेतकऱ्याचं ज्याचा सातबारा आहे त्याचं किती नुकसान झालं आहे त्याच्या नावासहित आम्हाला त्याचा रिपोर्ट येईल आणि त्यानुसार मग पेआउट. आणि सेम इन्शुरन्सही मला त्याच प्रकारे ठेवून दे काय अडचण नाही, ठेवून दे, फक्त कॉफी ठेवून दे, ते नको ठेव, कॉफी ठेव. फक्त आम्हाला तर इन्शुरन्सही त्याचप्रमाणे त्याच्याशी लिंकअप करायचं आहे. म्हणजे आता जे प्रॉब्लेम असतो की इन्शुरन्स कंपन्यांचा फायदा किंवा जे काय असेल, आम्हाला असं करायचं आहे की ही एंड टू एंड सिस्टीम असली पाहिजे की समजा जर नुकसान झालं तर त्याची इमेजरी जनरेट झाली पाहिजे, त्याच्या जमिनीसहित जनरेट झाली पाहिजे. आणि तो जर 35% वरच्या नुकसान बसत असेल तर ऑटोमॅटिकली त्याचा रिपोर्ट जनरेट होऊन इन्शुरन्स कंपनीला गेला पाहिजे आणि इन्शुरन्स कंपनीचा पेआउटही ऑटोमॅटिक त्याच्या खात्यात गेला पाहिजे. असं एक मॉड्यूल डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आम्ही की ज्यांनी थोडी ही सस्टेनेबिलिटी. तर हे सांगण्याचा उद्देश असा की फिस्कल प्रुडन्स हा जो विषय आहे हा अजूनही पाळतोय आम्ही, म्हणजे तो सोडलेला नाही आहे. पीक विम्यासंदर्भात आपण जे म्हणालात ना, तर टीका जी होते त्यात काही तथ्य आहे किंवा आपण काय त्याचे माहिती घेतली? काय आहे तथ्य, काही बाबतीत तथ्य आणि काही बाबतीत नाही. तथ्य उदाहरणादाखल काय असतं की मागच्या काळामध्ये साधारणपणे 2020 साली समजा काय झालं, आपण जे पैसे भरले 4,000 कोटी आणि नुकसानही आपल्याकडे झालं, पण 72 तासात इंटिमेशन हे आपण देऊ शकलो नाही. आणि ते इंटिमेशन न दिल्यामुळे आपल्याला 1200 कोटीच मिळाले. सो आता ही काही इन्शुरन्सची चूक नाही, ही आपल्या मेकॅनिझमची चूक आहे. त्याच्यानंतर आपण आत्ता वेळेवर इंटिमेशन दिले तर भरल्यापेक्षा जास्त मिळाले. एकच सगळ्यांच्या म्हणजे साधारणपणे कोणाच्या लक्षात येत नाही की आपण गाडीचा इन्शुरन्स काढतो, प्रत्येकजण क्लेम नाही करत कारण तो इन्शुरन्स आहे. त्याच्यामुळे आता समजा एखादी कुठली तरी इन्शुरन्स कंपनी आहे, ती 1,000 गाड्यांचा इन्शुरन्सचा पैसा जमा करते आणि पेआउट दोघांनाच करते. आता त्याचा नफाही तुम्ही म्हणू शकता किंवा त्याने रिस्क कव्हर केली त्याचे पैसे ते म्हणू शकता. असंच इथे आहे की ज्यावेळेस आपण 4,000 कोटी रुपये भरतो त्यावेळी त्या 4,000 कोटी रुपयामध्ये आपण समजा 50 लाख शेतकऱ्यांना इन्शुअर केलं असतं. आता त्यातल्या 10 लाखाचं नुकसान झालं तर ते नुकसान कधी कधी 4,000 कोटीच्या ऐवजी 3,800 कोटीच असतं. पण समजा आता 10,000च झालं, समजा 50 लाखांचं पूर्ण झालं असतं तर त्याला तेवढे द्यावे लागले असते ना, ती रिस्क त्यांनी कव्हर केली आहे. इन्शुरन्सच्या बाबतीत असं म्हणलं जातं की त्याचा फायदा नेहमी म्हणजे मरणाऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाला होतो. याच्यात मुद्दा कुठला आहे? गाड्यांचं उदाहरण इन्शुरन्स सेक्टर म्हणून परफेक्ट आहे, पण शेतकऱ्यांचा जेव्हा मुद्दा येतो, इन्शुरन्सचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा त्याला राजकारण जोडलं जातं ना. ते इतकं सोपं आहे का त्याचं? नाही, असं आहे की हे सेक्टर डेव्हलप होत आहे. म्हणून आता आपण काय केलं, एक नवीन पॅटर्न आणला इन्शुरन्समध्ये की ज्याच्यामध्ये जोपर्यंत सेक्टर डेव्हलप होत नाही तोपर्यंत कॅपिंगची सिस्टीम आणली. म्हणजे प्रॉफिट किती त्यालाही कॅप केलं आणि लॉस किती यालाही कॅप केलं. सो त्याच्यामुळे आता अनड्यू प्रॉफिटही कोणी घेऊ शकत नाही आणि
त्यांची रिस्क आपण कव्हर केली आहे, कारण एका लिमिटच्या बाहेर त्यांना लॉसही सहन करावा लागणार नाही. सेक्टर डेव्हलप व्हायला 5-7-8 वर्ष लागतील. ते एकदा डेव्हलप झालं की मग कुठल्याही दुसऱ्या इन्शुरन्ससारखं आताही आपण लिमिटेड इन्शुरन्स करतो, मग आपण क्लिअर आपण मग पूर्ण करू शकू. पण त्याकरता ते सेक्टर डेव्हलप होणं आणि तोपर्यंत गव्हर्नमेंटने थोडा लॉस सोसणं हे देखील महत्त्वाचं. अदरवाईज हे सेक्टर कधीच डेव्हलप होऊ शकणार नाही. पण मागच्या गव्हर्नमेंटच्या काळात तुम्ही असा प्रस्ताव आला होता की आपण भरपाईचे पैसे द्यायचे, इन्शुरन्सचे हप्ते भरायचे आणि त्याच्यातनं मिळवतच नाही, तर तेव्हा आपणच त्याच्यात काहीतरी वेगळा फंड करून इन्शुरन्सचे पैसे तिथे टाकून जाऊ. नाही, ते कसं आहे की लोकांची अपेक्षा ती आहेच की आम्हाला भरपाईचे पैसे द्या आणि इन्शुरन्सचे मिळाले तरी भरपाईचे द्या, ही लोकांची अपेक्षा आहेच आणि देतोच आहे आपण, म्हणजे वर्षानुवर्ष ते देतोच आहे. यातलं दुसरं मॉडेल केवळ एवढंच आलं आहे की काही राज्यांनी इन्शुरन्स कंपनीच्या ट्रस्ट तयार केले, पण इट इज वन अँड द सेम. म्हणजे त्यांनी काही फार त्यांचे पैसे वाचलेत असं नाही आहे. अल्टिमेटली यू हॅव टू पे. तसं काही आता तरी नाही आहे. पण आपल्या त्या बीड मॉडेलचं बरंच चर्चा नाही, बीड मॉडेल पेक्षा आता आपण त्याला एक व्यापक मॉडेलमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि या वर्षीचं जे आपण दिलं आहे ना, ते कॅपिंग करण्याचा जो विषय केला आहे आपण, म्हणजे त्यांना किती प्रॉफिट कमवता येईल. उर्वरित पैसे समजा एखाद्या वर्षी फारच चांगलं आलं आणि कोणाला इन्शुरन्स क्लेमच नाही करावा लागला, तरी देखील त्यांचा प्रॉफिट कॅप्ट आहे. त्याच्या वरचे जे पैसे आहेत ते त्यांनी स्टेटला परत करायचे आहेत. आणि ॲज अगेन्स्ट दॅट आपण त्यांचे लॉसेसही एका लिमिटच्या बाहेर लॉस गेले तर आपण पैसे देऊ, असं कॅपिंग केलं आहे. मगाशी मी म्हणाल की आर्थिक परिस्थितीत आम्ही हे करतोय, पण 10,000 कोटीचं आपलं तुटीचं बजेट होतं आणि सगळ्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कसं तुम्ही बाहेर पडला? त्याचं सगळं शेवटी डेव्हलपमेंट याच्यावर इम्पॅक्ट होतो आहे, पण तूट अजूनही लिमिटमध्ये आहे आपली बऱ्यापैकी. काय असतं की हा आकडा मोठा वाटतो 10,000 कोटी वगैरे. आपण हे लक्षात घेत नाही की जेव्हा आपलं बजेट हे 2 लाख कोटीचं होतं, तेव्हा आपली तूट 10-20,000 कोटीची होती. आणि आज आपलं बजेट 5 लाख कोटीचं आहे, तेव्हा ती समजा 10,000 कोटीची 25,000 कोटी जरी झाली तरी तुलनेनं ती तूट कमी आहे. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. म्हणजे असं आहे की तुटीच्या अर्थसंकल्पांमध्येही देशामध्ये आपली परिस्थिती बरी आहे, वाईट नाही आहे. म्हणजे वी आर वेल विदिन ऑल पॅरामीटर्स. कुठलेच पॅरामीटर आपण, आणि साधारणपणे आता मी मुख्यमंत्री आलो तेव्हापासून मी बघतोय, एकदाही आपण RBIने जी लिमिट दिली आपल्याला कर्जाची ती कधीच पूर्ण नाही केली. मग ओव्हरशूट सोडून द्या, त्याच्यापेक्षा आपल्याला लागणारं कर्ज हे 10,000 ते 15,000 कोटी कमीच असतं दरवर्षी. ते ज्यावेळेस आपल्याला 1 लाख कोटीची लिमिट देतात तर आपण 80,000च घेतो. 20,000ची लिमिट आपली नेहमी राहते. आता आर्थिक स्थिती आणि त्याच्या बरोबरीने होत जाणाऱ्या पण एकच त्याच्यात क्लॅरिफाय करतो की याचा अर्थ आर्थिक स्थिती खूप चांगली असं नाही, वाईट नाही आहे, पण अगदी आपण रेव्हेन्यू सरप्लस आहोत आणि एकदम अशी स्थिती नाही आहे. सो वी हॅव टू, म्हणजे आपल्याला प्रायोरिटायझेशन करावं लागतं. सर आपने यू टुक चार्ज मिड टर्म अभी जैसे उन्होंने 3 साल चलाया, बट यू हैवंट कम आउट एंड से कि द स्टेट फाइनेंसेस आर इन अ मेस. वर दे डूइंग अ गुड जॉब? देखिए, बिकॉज वी हैवंट हर्ड एनीथिंग ऑन मैं नॉर्मली ये मानता हूँ कि महाराष्ट्र जो है ना, ये थोड़ा सा फाइनेंशियली ऑटो पायलट मोड पे चलता है. क्योंकि यहाँ पर जिसको हम आर्थिक अनुशासन कहते हैं वो थोड़ा है. गवर्नमेंट्स कभी कभी उसको थोड़ा आगे पीछे कर देती है. जैसे हम लोगों को कोविड के समय हमारे पैरामीटर्स थोड़े खराब हुए, वो नॉर्मल था, लेकिन चूंकि मुझे मतलब आई अंडरस्टैंड फाइनेंस, तो इसलिए मैं ये नहीं कहूँगा कि आपने इतना खराब क्यों किया, क्योंकि मैं ये जानता हूँ कि कोविड के समय स्ट्रेस था तो फाइनेंसेस खराब होने थे. मुझे गारंटी है कि वो जो पैरामीटर हमारे बिगड़े अगले साल तक ठीक कर लेंगे. बट देयर वाज नो मेजर इशू इन द फाइनेंसेस? नहीं, बहुत मेजर इशू मैं नहीं मानता. देखिए, वो तो ऐसा होता है, वैसे उदाहरण के तौर पर बताता हूँ. अभी इतना इशू किया गया कि GST के पैसे नहीं मिलते, GST के पैसे नहीं मिलते, 1.5 साल. अभी मैंने उसका पूरा रिव्यू लिया. केवल हमारा वो पैसा बाकी है जो CAG से ऑडिट हो रहा है. अपार्ट फ्रॉम दैट एवरी सिंगल पेनी GST की हमको मिली है और समय में मिली है.
वो जिस नॉइस हाँ, वो तो क्या है कि अब जीएसटी का चूंकि वो जुलाई में शुरू हुआ था तो उसके कंप्यूटेशन के डेट्स अलग है। तो हम लोग क्या करते हैं कि उन डेट्स को पैसा मिलता है, कभी एक दो महीना इधर उधर होता है। तो यहाँ दूसरी सरकार थी, वहाँ दूसरी सरकार थी, तो वो रोज चिल्लाते थे हमारे पैसे नहीं आए, हमारे पैसे। अच्छा, ये कभी उस सरकार ने ये नहीं बताया कि ये पैसा कौन सा है। ये पैसा है कि केंद्र सरकार ने 14% ग्रोथ तय की थी, जो कभी किसी स्टेट ने देखी नहीं है। वो 14% का पैसा है। तो ये तो स्टेट्स को मिलने वाला बोनस पैसा है, लेकिन मुझे लगता है कि केंद्र सरकार ने सारा पैसा, अभी हमारा जो सीएजी ऑडिट बचा है उतना हो जाएगा तो जुलाई तक वो पैसा भी आ जाएगा हमारे पास। फिर केंद्र सरकार से एक भी पैसा बचेगा नहीं। ती amount किती आहे पण tax? अंदाजे ती 10 ते 12,000 कोटी असेल, बाकी सगळे झालं आता. मला वाटतं संदीपच्या प्रश्नाचा हेतू, खरा हेतू असा असेल की फिनान्स अँड स्टेट इकॉनॉमी इज द ओनली सेक्टर वेअर यू हैवंट हैड एनी क्रिटिसिज्म फॉर द ये नहीं तो पहले कोई भी सरकार दैट टेक्स ओवर बिटवीन, तो वो पहला कि इन्होंने दे हैव मेड अ मेस आउट नहीं, इसका एक मेजर कारण ये है कि मुझे फाइनेंसेस समझते हैं, तो किस चीज़ को क्रिटिसाइज करना चाहिए और किसको नहीं करना चाहिए, एटलीस्ट मेरे स्टेचर के आदमी ने उतनी मैच्योरिटी रखनी पड़ती है. But it also shows fairness. मागच्या कारकिर्दीत तुम्ही भरपूर मोठे प्रोजेक्ट आधी घेतले, समृद्धी असेल, मेट्रो असेल आणि एक MMRDच्या माध्यमातून MSRDC आणि काही बजेट थ्रू जी काही मदत फंडिंग असते. तर आता याही टप्प्यात असंही की आता 2020 मॅच तुम्ही नेहमी सांगता, तर भरपूर प्रोजेक्ट करावे लागतील, भरपूर मागतील तसे काही काही पैसे पण द्यावे लागतील, आमदारांच्या डिमांड असतील मतदारसंघाच्या, कारण निवडणुकांचं वर्ष आहे, दीड वर्ष स्थानिक स्वराज्याचं. तर अशा ह्याच्यात आता तुम्ही लागेल तसं कर्ज आणि बॉन्ड्स आणि या माध्यमातून तुम्ही करणार, पण प्रोजेक्ट होऊ देणार असं सगळं प्रोजेक्ट करणारच. बघा, मी एक सांगतो, इन्फ्रास्ट्रक्चर हे जर आपण केलं नाही तर आपण कधी पुढे जाऊ शकत नाही. आज आपण बघितलं वेअर वी लॉस्ट अँड वेअर वी आर गोइंग टू गेन. आज आपण कोणी बेंगलोरचं उदाहरण देतं, कोणी हैदराबादचं उदाहरण देतं. तुम्ही बघा, हा कुठला पिरियड आहे? हा तो पिरियड आहे की ज्या पिरियडमध्ये आपण मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं नाही. परिणाम काय झाला की मुंबईमध्ये लिझिंग अनअफोर्डेबल झालं. कुठल्या IT सेक्टर करता जे प्रॉपर्टीचे अफोर्डेबल रेट्स आहेत ते उरले नाहीत. त्या काळामध्ये लोक बाहेर गेले आहेत. आज आपण जे आता इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार करतो आहोत मुंबईमध्ये, मेट्रोचं असेल, कोस्टल रोड असेल, ट्रान्स हार्बर लिंक असेल, या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा असा आहे 2024 पासून याची जेव्हा डिलिव्हरी होईल ना, विल गेट बॅक एव्हरीथिंग. म्हणजे ह्याज ए थोडंसं आपल्यासमोर जे चॅलेंजेस उभे राहिले ना, की आता हे पण मोठे होत आहेत, हैदराबादही कुठेतरी चॅलेंज करताय, कुठेतरी बेंगलोरही चॅलेंज करताय, हा चॅलेंज संपेल. वी विल रिगेन एव्हरीथिंग. म्हणजे मला 100% म्हणजे आज मी सांगतो तुम्हाला की बाय 2026 आपल्यासमोर हे कोणी चॅलेंज नाही करू शकणार. आपण वी विल रिगेन एव्हरीथिंग. महाराष्ट्र की बात करें, मुंबई की बात करें? महाराष्ट्र और मुंबई, मतलब अभी तो चूंकि फाइनेंशियल कैपिटल के सामने जो चैलेंजेस आए, सी मुंबई लॉस्ट फ्यू थिंग्स टू बेंगलोर, फ्यू थिंग्स टू हैदराबाद, विच वी हैव टू एक्सेप्ट. तो उसका कारण सिर्फ द ओनली रीजन वाज द इंफ्रास्ट्रक्चर डेफिसिट. ये जो प्रोजेक्ट हमने पिछले 5 सालों में किए, ये 10 साल पहले होने चाहिए थे. आज देखिए, जब ट्रांस हार्बर लिंक इतनी बड़ी इकोसिस्टम खोलता है अभी, क्योंकि एंटायरली एक नई मुंबई हम वहाँ खड़ी कर पाएंगे, जिसको एयरपोर्ट है, 2 रनवे वाला एयरपोर्ट है. तो उससे इतनी बड़ी लाइफ तो मुंबई में है. देखिए, कोई लाइफ हैदराबाद में नहीं है, और बेंगलोर बाकी ठीक है, लेकिन इट इज़ अ मेस. मतलब आज भी बेंगलोर के लोग जो मिलते हैं वो तो कहते हैं इट्स अ मेस. तो ये अगर हम लोग ये सारा सॉर्ट आउट कर देते, अकेले मेट्रो 3 जो है ये मुंबई के ट्रैफिक को बदल देगी. And will real estate prices correct? एकदम इट विल करेक्ट. So you're predicting that real estate prices यस actually come यस. down. और I mean, दूसरा Mumbai. यस, और उसमें मुंबई में आए चाहे नहीं आए, जो न्यू मुंबई तैयार हो रही है, आप तो हिंटरलैंड को कनेक्ट कर रहे हैं ना, तो एंटायर हिंटरलैंड में तो प्राइसेस इससे आधे रहेंगे, और वहां से आप आधे घंटे में साउथ मुंबई आएंगे. 2026च्या टार्गेटसाठी IFSC तुम्ही 15 पासून पुश करताय, ते आता मध्ये पुन्हा थंड झाले, तर पुन्हा ते आता तुम्ही पुश करणार या? ते आम्ही पुश करतच राहू.
पुन्हा मीटिंग आता तुम्ही नेहमी दिलेलं आता पुन्हा काही बोलणं झालंय किंवा होतंय? अजून झालं नाही पण करू त्याचा विल नॉट 26 पर्यंत ते काम सुरू झालं असेल किंवा एवढं असं प्रेडिक्ट नाही करताय. मध्यंतरी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार येऊन गेले सज्ञार आणि तुम्ही तुमची मीटिंग झाली. बीपीटीची जागा हा पीपीटीची जागा डेव्हलप करण्याच्या संदर्भात काय झालं होतं की बेसिकली मागच्या काळामध्ये आपण ते सगळं तयार केलं आणि स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा त्यांना दर्जा दिला. अतिशय सुंदर प्लॅन त्यांनी तयार केला. इट्स लाईक अ थर्ड मुंबई विच इज अ व्हेरी ग्रीन आणि असं त्यांनी ते सगळं तयार केलं आहे. तो प्लॅन सगळा तयार करून त्यांनी राज्य शासनाकडे पाठवला. पण या 2-2.5 वर्षात जे काही सेंटर स्टेट रिलेशन असतील त्यामुळे राज्य सरकारने त्याला काही मान्यता दिलीच नाही. राज्य सरकारने त्याच्यावर एक कमिटी बसवली. मग त्या कमिटीमध्ये 2 जणांनी फॉर द प्लॅन असा रिपोर्ट दिला आहे की त्याचा करेक्ट प्लॅन हा केला पाहिजे. एकाने अगेन्स्ट नाही दिला पण त्यांनी मूलभूत गोष्टींवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत की स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी असावी का की महानगरपालिकेनेच करावं वगैरे असे. सो आता आम्ही त्याला मान्यता देऊ आणि मग त्याला सुरुवात होईल. एंटर बीपीटी लँड विल बी ओपन फॉर डेव्हलपमेंट. येस येस दॅट्स बिग थिंग. एकदम सुंदर. आणि ते प्लॅनिंगच त्या यांनी केलं आपले पटेल काय नाव त्यांचं आपले आर्किटेक्ट विमल पटेल. सो इट्स अ व्हेरी म्हणजे फारच वेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग केलं त्यांनी. म्हणजे ॲब्सोल्युटली वी आर रिक्लेमिंग द लाईफ इन मुंबई. मुंबईचं मुंबई पण ज्यामुळे मिळालं ते होतं बंदर पोर्ट. ते पोर्ट गेलं मुंबईपणाला बाधा आली. तर त्या नवीन बंदरासाठी प्रयत्न सुरू आहेत वाढवण. त्यासाठी राज्य सरकार किती आग्रही आहे? कारण पोर्ट असणं की शहर अर्थातच बदलतं. आम्ही प्रचंड आग्रही आहोत. कारण माझं मत असं आहे की पुढच्या 20 वर्षाचं महाराष्ट्र हा एकटं वाढवण बंदर घडवेल. पुढच्या 20 वर्षाची जी ग्रोथ आहे महाराष्ट्राची आणि इट विल टेक अस अहेड ऑफ एव्हरी अदर स्टेट. एक वाढवण बंद. कारण काय आहे की इतका नॅचरल डीप ड्राफ्ट हा कुठेच नाही अवेलेबल. आणि मागच्या काळात मी त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आम्ही केलं की डहाणू अथॉरिटीचा विरोध होता, डहाणूतल्या लोकांचा विरोध होता, नॅचरल एरियाजमधनं त्याचा राईट ऑफ वे होता. सो मी त्याला एक नवीन राईट ऑफ वे काढला जो पूर्ण सीमधनं आहे. कुठेही डहाणूच्या नॅचरल एरियाजमधनं आता राईट ऑफ वेज ठेवलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातला एक मेजर प्रॉब्लेम तो झाला आहे. आपल्या इथे काय होतं की कधीही एखादा प्रोजेक्ट आला की पहिल्यांदा दिशाभूल केली जाते. जसं रिफायनरीच्या वेळी सांगितलं की आंबाच येणार नाही. म्हणजे आता जामनगरमध्ये सगळ्यात चांगला आंबा होतो रिफायनरीच्या आणि आता तर ही नेक्स्ट जनरेशन रिफायनरी आहे. तसंच तिथे आता मच्छीमार लोकांना भडकवण्याचा एक कार्यक्रम चालला आहे. आम्ही हे ठरवलं आहे की त्यांना सोबत घेऊन त्यांचं योग्य त्यांना मोबदला तर देऊच पण विल क्रिएट अ बेस्ट फिशिंग हार्बर फॉर देम. आणि त्यांच्याकरता अजून आधुनिक 4 गोष्टी ज्या करता येतील त्या करू. सो दॅट त्यांचा जो काही फिशिंग हा लाईव्हलीहूड आहे हा वरच गेला पाहिजे. तो म्हणजे खाली नाही आला पाहिजे किंवा तो संपला नाही पाहिजे. प्लस हे पूर्ण वाढवण बंदर जे आहे ते आमची पूर्ण 100% मानसिकता करायची. आता त्याचे हिअरिंग्स काही चाललेले आहेत कमिटीसमोर ते होतील. सो आता आम्ही हा नवीन राईट ऑफ वे केल्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यात काही एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम राहते. अजून तरी वाढवण PSU कडे आहे. तिकडे जायचे स्थितीबद्दल आपण चर्चा करत होतो. हो आता नोकर भरती 75,000ची आपण करायचं असं ठरवलंय. आपल्या खात्यामध्ये पण 18,000 पोलिसांची भरती सुरू झाली. हे जे बर्डन कसं मी जसं सांगितलं ना की बेसिकली मी असं बिलकुल म्हणणार नाही की आमची वित्तीय स्थिती खूप चांगली आहे. पण माझा सांगण्याचा उद्देश ती वाईट नाही आहे. महाराष्ट्र हा ओव्हरऑल आता समजा तुम्ही बघितलं तर GSTचं कलेक्शन अतिशय चांगलं आहे. म्हणजे गेल्या काही वर्षात जे कलेक्शन आपण GSTचं करायला लागलो आहे आपण रेकॉर्ड कलेक्शन करतो आहे. दरवर्षी ते वाढत आहे. सो फायनान्सेसही वाढत आहेत आणि आपण हे जे अघोषित नोकर भरती बंद करून ठेवतो त्याचा एफिशियन्सीवर कुठेतरी परिणाम तर होतोच ना. म्हणजे आज समजा आपला ॲग्रिकल्चर विभाग आहे, कृषी विभाग किंवा पदुम आहे, पशुसंवर्धन आहे
आता इथे जर तुम्हाला 10 जनावरांचे डॉक्टर पाहिजे आणि एकच तुमच्याकडे आहे तर तो कुठे कुठे नाचवणार आहे तुम्ही. तर त्याचा कुठेतरी परिणाम तर त्या जनावरांच्या हेल्थवर होतो, त्यांच्या पैदासीवर होतो, सगळ्या गोष्टीवर होतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा येईल, म्हणजे नाही असं नाही, त्याचा एक मोठा एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आपल्याला द्यावी लागेल, पण वी कॅन डू इट, म्हणजे आपण ते करू शकतो. त्याचा साधारण आत्ताच्या बजेटचा जर आपण विचार केला तर 2 वर्ष त्याचा जास्त असर आपल्यावर राहील, पण 2 वर्षांनी स्ट्रीमलाईन होत जाईल. तुमची पहिली जी टर्म होती ना ती दोन गोष्टींनी खूप डिफाईन झाली असती. एक वाढवण आणि दुसरं नाणार. त्या वाढवणविषयी तुम्ही आग्रही आहात. नाणारची काय परिस्थिती नाही, आहे? ते आम्ही आता त्याचं बोर वगैरे घेऊन तिथे आम्ही आता लँड ॲक्विजिशन चालू करतोय. रिफायनरी करणारच म्हणजे त्या आम्ही. जागेवर काय थोडी बदललेली जागा आहे. बारसू. बारसू. पण कंपनीच्या वतीने काही आणखी काही झालंय का किंवा केंद्र सरकार? नाही, कंपनीच करते ना आता तिथे बोर्स वगैरे कंपनीच घेते. कारण जैतापूरला जर पुन्हा अडचणी आल्या कंपनीकडे तसं आता काही नाही त्याचकडनं अडचणी याच्यात याकरता येऊ शकत नाही की या तिन्ही सरकारच्या कंपनी आहेत हो. आणि त्यांनी तिन्ही PSU आहेत, तुलनेनं कॅशरिच PSU आहेत, आणि ते ज्यांना सोबत घेत आहेत ती कंपनी त्यांच्यापेक्षा कॅशरिच आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. मग 2 राज्यात वगैरे करू असं चाललंय म्हटलं केरळ आणि म्हणजे आपण त्यांनी किंवा- मध्यंतरी असा निर्णय केला होता ज्यावेळेस आपल्या इथे प्रॉब्लेम होता की केरळमध्ये काही करायचं, महाराष्ट्रात काही करायचं, अजून एखाद्या राज्यात कुठे करता येईल तर करायचं. पण आता मी त्यांना विनंती केली आहे की असं करू नका, आम्ही जमीन द्यायला तयार आहोत. आधी होतं तेवढाच साईजचा तेवढा साईजचं करा असं सांगितलंय. जमीन संपादनाचं होईल ना, करता येईल जमीन संपादन. असं आहे बघा, पॉलिटिकल आहे. आता नाणारमध्येही 10,000 एकरचे तर आमच्याकडे राजीनामे आहेत. लोकांनी हे दिलंय की वी आर रेडी टू डू. 60 महिन्यात काम सुरू होऊ शकेल ऍक्च्युली सगळे अडचणी दूर 6-8 महिने किंवा थोडा जास्तही लागू शकतं, कारण काय त्याला आता ते बोर्स घेऊन आणि त्यांचं टेक्निकल जी काही त्यांना फिजिबिलिटी करावी लागते ती आता सुरू केली आहे. ते आता 6,000 हेक्टर खाली आले, कमी केलं. नाही 6,000 नाही, पण 10,000 हेक्टर लागेल. 15 म्हणत होते ते आता 10 पर्यंत येईल. सर ये रिसेंट IIP डेटा है अभी हां 5.5% मैन्युफैक्चरिंग कॉन्ट्रैक्शन. महाराष्ट्र इज द मोस्ट इंडस्ट्रियलाइज्ड स्टेट. अब इसमें क्या है व्हेन वी सी लुक एट इनटू द डेटा द लार्जर सेक्टर्स आर फाइन द बिग कॉर्पोरेट्स एंड ऑल दैट. द प्रॉब्लम उन सेक्टर्स में जहाँ पे MSMEs ऑपरेट करते हैं. Now, how do you see Maharashtra position? What are you doing to kind of, while we are talking of these big mega projects and all that, I mean the biggest job creators are these MSMEs and all that. So एक चीज़ है कि मुझे ये आउटलुक बहुत बदलता हुआ दिख रहा है. जो मैं अभी इंटरेक्शन कर रहा हूँ ना, तो इन्वेस्टमेंट का इनफ्लो बहुत बढ़ रहा है और MSME के सेक्टर में भी बहुत बढ़ रहा है, बहुत बड़े पैमाने पर बढ़ रहा है. मुझे जो दिखाई पड़ रहा है कि एक रिन्यूड इंटरेस्ट इंडिया में ही, और महाराष्ट्र में तो नॉर्मली होता ही है, इंडिया में जब होता है वो मुझे दिखाई पड़ रहा है. मतलब एवरी डे वी आर इंटरेक्टिंग विद द बिजनेसेस और इतने डाइवर्स टाइप के बिजनेसेस आ रहे हैं. अभी कल आपने देखा होगा, हमने 70,000 करोड़ के इन्वेस्टमेंट को कल हमने मान्यता दी. फॉर द फर्स्ट टाइम द इन्वेस्टमेंट इज इन ऑल सेक्टर्स एंड इन ऑल द पार्ट्स ऑफ स्टेट. विदर्भ में है, मराठवाड़ा में है, उत्तर महाराष्ट्र में, कोकण में, और ऑटोमोबाइल से लेकर लाइफस्टाइल तक और टेक्सटाइल से लेकर तो लाइफ साइंसेस तक, एवरीथिंग. तो मुझे लगता है कि इस प्रकार से जब इन्वेस्टमेंट आता है तो लोगों का नज़रिया थोड़ा बदला हुआ है. तो आई थिंक कि आने वाले दिनों में, मतलब कितना क्वार्टर आप देंगे, मतलब when do you see एक, देखिए ये तो बेसिकली क्या है, because it is all coming to you, आपके नहीं, पास नहीं. आ रहा है तो you will have a time frame as well. नहीं ये इसको थोड़ा समय तो लगता है, बिकॉज आप जब एक चीज़ का MOU करते हो तो वहाँ से लेकर तो एक्चुअल शुरुआत होने को कभी 3 साल लगते हैं, कभी 4 साल लगते हैं, और बहुत अच्छा रहा तो 2 साल लगते हैं. बट आई थिंक आना इन्वेस्टमेंट का इतना इंटरेस्ट उन्होंने दिखाना, यही मुझे लगता है. और रोज आ रहे हैं. मतलब अभी पिछली सरकार में तो 18 महीने उन्होंने मीटिंग ही नहीं ली थी, 18 मंथ्स, क्योंकि ये सारे इन्वेस्टमेंट को मान्यता देने के लिए हमारी सब कमेटी है, सब कमेटी की मीटिंग लेनी पड़ती, तो 18 मंथ्स उसकी मीटिंग ही नहीं हुई थी. तो उस बीच कौन आया और कौन चले गया, अब इसका कोई हिसाब नहीं रख सकते, क्योंकि मीटिंग नहीं हुई तो लोग तो चले गए होंगे. इन 6 महीनों में
हमने 95,000 करोड़ के प्रपोजल को मान्यता दी। पण वीज हा कसा म्हणजे विजेचा आपण एका ठिकाणी असं बोलतो आर्थिक शिस्त आता वीज मंडळ आणि वीज कंपन्यांची सध्या आर्थिक परिस्थिती फारच गंभीर आहे आणि आपण आता शेती पंपांची वीज कनेक्शन थोडं सरळ स्टे केलेलं आहे. हे कसं काय सगळं तुम्ही नाही, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की आर्थिक स्थिती त्यांची परत म्हणजे जसं आपल्या बजेटची स्थिती आहे ना तशीच त्यांची स्थिती आहे, चांगली नाही आहे, पण तुलनेनं देशातल्या इतर राज्यांपेक्षा आमच्या कंपन्या बऱ्या आहेत, आपल्या कंपन्या बऱ्या आहेत देशातल्या इतर राज्यांपेक्षा. तर हा इम्पॅक्ट येतोच त्यांच्यावर. आता आम्ही हा निर्णय का घेतला तर यावर्षी खरीपाची पिकं ही पावसाने खराब झाली, पण पाऊस पडल्यामुळे खूप पाणी आहे. तर त्या शेतकऱ्याला रिकवर कधी करता येईल? रबीमध्येच करता येईल. आता त्याला जर आपण त्या सायकलमध्ये टाकलं की तू बिल भरलं नाही तर तुझं कापतो, तर तो रबीचे पीक घेऊ शकणार नाही. रब्बीचं पीक जर तो घेऊ शकला म्हणजे आता तुम्ही बघा रबीमधलं सोईंग त्या चण्याचं 2.5 पटीने वाढलं आहे, म्हणजे 10 लाख हेक्टरवरनं ते 25 लाख हेक्टरवर गेलं आहे. सो पाणी आहे म्हणून ते चाललं आहे. तर मला असं वाटतं की त्यामुळे आम्ही हा निर्णय आत्ता घेतला आहे की कमीत कमी हे 3 महिने तरी त्याला आपण थोडी सवलत दिली पाहिजे. तोपर्यंत रिएक्शन येतील लोकल बॉडीजच्या, त्याच्यानंतर पुन्हा वसुली सुरू ठीक आहे, करणार, नंतर करू पुन्हा वसुली. मग नाही, पण तुम्ही त्यांनी अर्धाच प्रश्न विचारला. पण कारण मग मगाशी तो मोफत विचारत होता ना की लोकल बॉडी इलेक्शन घ्यायला सरकारला रसच नाही असं त्याचं म्हणणं होतं. नाही, आम्हाला पूर्ण रस आहे. कोर्टाला किती रस आहे हे बघावं लागेल. हो, पण ते मग प्रभाग रचनेचा जर तुम्ही विड्रॉ डिसिजन केला तर ते लवकर निघेल. नाही, प्रभाग रचनेचा डिसिजनचा राज्य याचा निवडणूक आयोगाच्या अधिकार- काहीच संबंध नाही याचा. हा, म्हणजे बाकीचे मुद्दे नाही लवकर नाही निघतील. नाही, देअर शुड बी नो कन्फ्युजन. प्रभाग रचनेच्या विषयात कुठलाही स्टे नाही आहे. स्टे ओबीसीच्या 94 नगरपालिकांच्या संदर्भातला आहे की त्या 94 नगरपालिकांमध्ये ओबीसीचं आरक्षण लागू होईल की नाही, याच्यावर सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे. स्टे आहे, पण ते मॅटर लिंकअप झाल्यामुळे सगळी लिंकअप नाही आहे. हे हायकोर्टात चाललंय ते सुप्रीम कोर्टात, काही लिंकअप नाही आहे. त्यामुळे प्रभाग रचनेच्या माती हे फोडू नका. मग ते विड्रॉ करणारच नाही. काय विड्रॉ करायचं? काय लॉजिक होतं करायचं? जर नवीन लोकसंख्या आली नाही तर कशाच्या आधारावर वाढवले प्रभाग? नियमाने नवीन लोकसंख्या आल्यावरच वाढवले पाहिजेत. आणि अधिकार आयोगाचे राज्य सरकारचे तर ते ठीक आहे, तो काही दॅट इज नॉट अ इश्यू. म्हणजे त्या इश्यूवर कोणी कंटेस्टही केलं नाही आहे. तो इश्यू कंटेस्टेड इश्यूच नाही आहे. नाही 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 नाही, त्याला त्या इश्यूला कोणी कंटेस्ट केला नाही. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण तर मान्यच केले ना आता. त्यात काय झालं, मान्य करताना 94 नगरपालिकांमधलं त्यांनी मान्य नाही केलं. पण तो रेट्रोस्पेक्टिव्ह फक्त effect हा. केला एवढाच विषय आहे. तर त्याच्यावर आपण कोर्टात गेलो तर तीच केस त्यांनी स्टे करून ठेवले. त्यात त्यांनी असं दिलंय की ऑल इलेक्शन्स स्टेड, आणि तो स्टे ते एक्सटेंड करत चालले आहेत. सगळं ऑल ग्रामपंचायत सोडून त्यांनी सगळे इलेक्शन स्टे केले आहेत. सोयीचं काय आता म्हणजे सरकारच्या पुढचा आहे किंवा नाही, आता म्हणजे पुढाकार घेऊन तुम्ही ते मार्गे लावणार का लवकरात लवकर पुढच्या 2-3 महिन्यात होतील किंवा लागेलच. असं आहे, माझा अंदाज असा आहे की वेकेशन नंतरची जी डेट आहे त्या दिवशी ते फिक्स करणार, आणि ते फिक्स करून त्याच्यानंतर आठवड्याभरात त्याचा निर्णय लागेल असं माझं मत आहे. तेव्हा तुम्ही कृषी पंपांचं वीज बिल लगेच सुरू म्हणजे वसुली होईल का पुढच्या 2-4 महिन्यात? त्याचा काय संबंध आहे कृषी पंपाच्या वसुलीचा आणि निवडणूक इलेक्शनचा? आणि या वातावरणात होत नाही. काही संबंध नाही. But after how long do you think it will impact the working of the BMC? Okay, elections are there stipulated for a period of time. So after, I mean, at what point in time do you think BMC's effectiveness and the governance of BMC will actually start faltering because election has happened? Because India judiciary can go on for 5, 10, 15, 20 साल हो सकता है. नहीं, ऐसा है कि अगर हम तात्विक तौर पर कहें तो कोई भी बॉडी बिना पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स के चलनी नहीं चाहिए, वो गलत है. अब पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स नहीं है, बॉडी चल रही है, इसका कितना परिणाम है इसको प्रैक्टिकल अगर इवेल्युएट करे तो हमने बीएमसी में करप्शन के सिवा देखा क्या है? आज जो हालत शहर की है, अभी जो निर्णय हमारे मुख्यमंत्री जी ने लिया कि हम रोड्स को कंक्रीट करेंगे, इतने सालों में क्यों नहीं ले पाई बीएमसी? क्यों उनको हर साल वही डामर के रोड करने थे? तो इसलिए मुझे लगता है कि ठीक है, मैं भी ये मानता हूँ कि
हमारी डेमोक्रेसी में चुनकर आए हुए प्रतिनिधियों ने चलाना चाहिए, इसलिए हम भी चाहते हैं कि जल्दी से जल्दी ये चुनाव हो। बाकी चुनकर आने वाले प्रतिनिधियों ने अच्छा चलाना चाहिए, ये भी थोडी अपेक्षा हमको रखनी पडेगी। नाही त्या राजकारणाच्या जास्त इंटरेस्टिंग सेक्टरमध्ये जाण्याच्या आधी एक महत्त्वाचा मुद्दा जो राहिला होता इकॉनॉमीच्या संदर्भात. एक तक्रार अशी नेहमी केली जाते की पंतप्रधान महाराष्ट्रावरती गुजरातपेक्षा कमी प्रेम करतात म्हणून प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला जातात. तर त्यासाठी तुम्हाला जे काही महाराष्ट्राच्या अडचणींच्या बरोबर ती एक अडचण आहे का की गुजरातचा पंतप्रधान असल्यामुळे पटकन प्रकल्प गुजरातला जातो? असं असतं तर 2015 ते 2019 महाराष्ट्र नंबर 1 नसता राहिला. सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गुजरातला मागे टाकून नंबर 1 होतो आम्ही. आणि तुम्ही विचार करा की राज्यामध्ये तुम्ही अशी परिस्थिती निर्माण कराल की राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये चालला आहे, सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर जो आहे त्याच्या घरासमोर पोलिसच बॉम्ब ठेवत आहेत, कोणाला उचलून कोणी जेलमध्ये टाकताय, रोज खंडणी वसुली होते आहे. अशा राज्यात कोण येणार आहे? आणि आलेल्यांना आता हे जे काही इन्व्हेस्टर काही गेले यांना खासगीत विचारा त्यांना काय ट्रीटमेंट मिळाली महाराष्ट्रामध्ये. ते खासगीत सांगतील, सगळ्यांचं मत सांगू शकत नाही, त्यांना काही राजकारण करायचं नाही आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही बघा आता सुरू झालो ना आम्ही 2 वर्षात यांना मागे टाकून कुठे जाऊ आम्ही. कारण पंतप्रधानांचं एक पक्का आहे की राज्यांमधल्या कॉम्पिटिशनमध्ये ते कधी इकडे जा किंवा इकडे जा सांगत नाही, नेव्हर, कधी सांगत नाही. आता हे जे फायनान्शियल सेंटरचं आहे, आपल्याकडे रिपोर्ट कधी आला होता? 2005 साली. मग ती मिस्त्री कमी मिस्त्री कमिटी 5 साली. त्यांनी फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर कधी चालू केलं? 2013 साली. त्याच्यानंतर आपल्याला जाग म्हणजे मी मुख्यमंत्री झाल्यावरच मी त्याचा प्रयत्न सुरू केला, तोपर्यंत तर आपण केला नाही. तोपर्यंत त्यांचं तर सुरू झालं, त्यांना मागच्याच सरकारने म्हणजे युपीच्या सरकारने सगळी मान्यता दिली होती. आता त्यांना दोष देऊन कसं चालेल? आपण जर 8 वर्ष झोपायचं आणि मग म्हणायचं की गुजरात अन्याय करतोय आणि पंतप्रधान अन्याय करतात, असं नाही होत. आपल्याला म्हणजे मी सांगतो की महाराष्ट्राला लक्षातच घ्यावं लागेल की पूर्वी आपणच होतो मैदानात, त्यामुळे आपण कसे वागलो तरी प्रॉब्लेम नव्हता. नाव एव्हरी सिंगल स्टेट इज ट्राईंग, एव्हरी सिंगल मेगा सिटी इज कम्पिटिंग. त्यामुळे आम्हाला आता चांगलंच वागावं लागेल. आम्हाला कॉम्प्लेसंट राहून आमच्याकडे येणार नाहीत. आज तुम्ही बघा छोट्या स्टेटला ॲडव्हान्टेज हे आहे की ते पाहिजे तशा पॉलिसी एका दिवसात ट्विक करतात, जे मोठ्या स्टेटला शक्य होत नाही. ते इन्व्हेस्टमेंट घेऊन चालले आहेत. त्यामुळे आता आपल्याला आपण या शर्यतीत धावणारे आहोत हे समजून धावावं लागेल. आपण पुढे आहोत हे समजून नाही चालणार. पण मग तसं करायचं झालं तर पूर्वी एक टॅक्स कन्सेशन एक मोठं आकर्षण असायचं, ते आता राज्यांकडून केलं ना जीएसटी नाही, आल्यामुळे. असं नाही आहे. तुम्ही देऊ शकता ना. आता आम्ही जसं काल गडचिरोलीमध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट जी अलाउ केली, तर गडचिरोली असल्यामुळे आम्ही त्यांना जीएसटीचं जे कन्सेशन आहे आपल्या जीएसटीचं हे 150% दिलं, 150% दिलं. त्याच्यामुळे त्यांची व्हायबिलिटी वाढली. आले ते 20,000 कोटीचं गडचिरोलीमध्ये स्टील प्लांट लावतात. असं नाही आहे. आता उदाहरणादाखल तुमच्याकडे तुम्ही त्याच्यात कन्सेशन देऊ शकता, काही ठिकाणी पॉवर कन्सेशन देऊ शकता, तुम्ही रॉयल्टीचं कन्सेशन देऊ शकता, भरपूर गोष्टी आहेत. Sir, I'll take you to another side of Yes. this. I think a week back or two you said कि लव जिहाद का रूल various states में जो उन्होंने किया you will study That question was towards the end. Funnily, I'm saying because this is something he may or may not like. The point is that and this day before yesterday a committee was formed yes, to look at all intercaste interfaith marriages. Yeah, So and what is the thought process behind? सर पहले तो कमिटी इज़ नॉट फॉर इंटरकास्ट. लेट मी क्लैरिफाई. वो थोड़ा उनसे भी गलत रिपोर्टिंग हुआ और उनके बोलने में इट इज़ ओनली फॉर इंटरफेथ. इंटरकास्ट मैरिजेस हम लोग प्रमोट करना चाहते हैं, कमेटी उसकी अलग है हमारी.
और हम लोग इंटरकास्ट मैरिजेस को इंसेंटिवाइज करते हैं, सो इट इज़ नॉट फॉर इंटरकास्ट। इंटरफेथ के लिए जो तैयार हुई है, वी आर नॉट अगेंस्ट इंटरफेथ मैरिजेस। अभी इतने बड़े पैमाने पर इंटरफेथ मैरिजेस में ये चीज़ें बाहर आ रही है कि शादी होती है और 6-8 महीने में लड़की वापस आती है, उसके साथ फ्रॉड होता है। ऐसी देखिए एक आध दूसरी केस होती है तो सभी फेथ में हो सकता है या कास्ट में हो सकता है, ये होते ही रहता है। लेकिन कुछ डिस्ट्रिक्ट्स में इसका जो आंकड़ा है ये अलार्मिंग है, इट्स अलार्मिंग। You have it on record. हाँ, वी हैव, अलार्मिंग है। और इससे एक प्रकार से वहाँ का सौहार्द भी समाप्त हो रहा है। सो ये जो कमेटी तैयार हुई है, ये कमेटी इसलिए तैयार हुई है कि ऐसे मामलों में सही वक्त पर, अगर जैसे ये अभी जो लड़की का मामला हुआ श्रद्धा वालकर, इसमें पुलिस अगर सही वक्त पर कार्रवाई करती जब उसने पहली एप्लीकेशन दी थी तो शायद वो बच सकती थी। तो मग ते पण मग ते पहिलं ऍप्लिकेशन दिलं हे जर कारवाईचं कारण असू शकलं असतं तर ते इंटरफेथ नसतं तरी सुद्धा कारवाई ते करायला तर ठीक झाली आहे, होती. पण तो अर्ज मागे घेतला म्हणजे त्याच्यावर दबावात घेतला तिने तो अर्ज मागे, तर ते त्याला ते त्याच्या आता, कारण तो अर्ज इतका स्ट्रॉंग अर्ज आहे आणि असा अर्ज मागे घेतला तर ठीक आहे। मी त्याच्या वडिलांशी भेटलो, त्याच्या वडिलांचं म्हणणं होतं की ती फार दबावात होते। त्याच्यामुळे असं आहे की देर वॉज अ टाईम, म्हणजे एक 3-4-5 वर्षापूर्वी मला जर तुम्ही विचारलं असतं तर मी पण म्हणालो असतो की लव जिहाद वगैरे या गोष्टी काही अस्तित्वात आहेत असं मला वाटत नाही। म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मी त्या विचाराचा होतो। हां. पण आता ज्या प्रकारे या गोष्टी समोर येत आहेत, काही ना काही, माझं म्हणणं आहे की बॅन करायचा विषय नाही आहे, पण काही ना काही इंटरव्हेन्शन हे आवश्यक आहे। म्हणून मी हे सांगितलं की अन्य राज्यांनी काय केलं आहे। पण अन्य राज्यांनी भाजप शासित राज्य म्हणजे ते काही हो. तुम्ही म्हणजे हो. मग तोच मला मुद्दा संदीपच्या प्रश्नाला विचारायचा होता की देवेंद्र फडणवीस पहिल्या कारकिर्दीमध्ये मॉडरेट भाजपचे असा एक चेहरा होता। त्यावेळेला तुमची इच्छा नसताना एका मंत्र्याने गोवंश हत्याबंदीचा मुद्दा पुढे रेटला, तुम्हाला त्याच्या मागे जावं लागलं। आता तसंच होतंय का? कारण हा देवेंद्र नाही, फडणवीस नाही, मॉडरेट हा जर मुद्दा डोळ्यापुढे ठेवला, मॉडरेटचा अर्थ खरं म्हणजे काहीही चालू द्यायचं असं होतच नाही। आता जसं तुम्ही गोवंश हत्याबंदीचा विषय सांगितला, दॅट इज अ पार्ट ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी। हो, ते पृथ्वीराज चव्हाण असताना पण ते डायरेक्टिव्ह झालेलं प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे, कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेलं आहे। एव्हरी स्टेट हॅज टू डू इट। त्यामुळे आमच्या राज्याने केलं तर काही नवल नाही आहे। देर कॅन बी अ डिबेट आम्हाला काय खायचं वगैरे, बट व्हॉट वी हॅव डन इज ॲब्सोल्युटली व्हॉट द कॉन्स्टिट्यूशन मॅन्डेटेड, ते आम्ही केलं आहे। आणि आत्ताच्याही परिस्थितीमध्ये हे मॉडरेट वगैरे सगळं ठीक आहे, आम्ही फॉरवर्ड लुकिंगच आहोत। पण जिथे इंटरव्हेन्शनची गरज आहे, जिथे आज सौहार्द बिघडतोय, जिथे रोज दंगे व्हायला लागलेले आहेत, जिथे रोज गावागावांमध्ये अक्षरशः समाज एकमेकासमोर येऊन मारामाऱ्या करतायत, अशा परिस्थितीमध्ये सरकार शांत बसू शकत नाही। सरकारला त्यात जावंच लागेल। यू कॅनॉट शाय अवे। तुम्ही आम्ही खूप काहीतरी सेक्युलर आहोत किंवा आम्ही खूप काहीतरी मॉडर्न आहोत, आम्ही मॉडरेट आहोत, सत्य स्वीकारावंच लागेल। आणि असं नाही आहे याच्यात कुठल्या तरी एखाद्या धर्माच्या लोकांना थांबवण्याकरता किंवा दोन धर्मांमध्ये लग्नच होऊ नये असा विषयच नाही। झालं तर उत्तम आहे, सहमतीने नीट झालं तर काही अडचण नाही आहे, सगळं चांगलं चाललं तर। पण समजा जर त्याच्या मागे डिझाईन दिसत असेल काही, तर ते डिझाईन पण हे थांबवावं। सरकार करणार कसं? कारण तुम्ही जी काही समिती नेमणार आहात ते लक्ष ठेवणार, तर लग्न कोण कुणाशी करते नाही नाही, असं सरकारचं काम नाही आहे का ते? आता त्या आणि समितीचं त्याच्यात नाही त्याला मुद्दा असं की मग बाहेरचे ते एक फ्रिंज एलिमेंट वरचा तो एक टोकाची भूमिका घेणारा वर्ग असतो, तो जाऊन कुठेतरी दंगा फसाद करणार, तिथे हल्ला करणार, की हे माझ्या पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका की ही समिती काहीतरी थांबवण्याकरता झाली आहे। ही समिती अशा प्रकारच्या काही तक्रारी आल्या तर फॅसिलिटेट करण्याकरता, सो दॅट सरकारचे जे डिपार्टमेंट्स आहेत, पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा त्यांनी क्विक ॲक्शन घ्यावी याकरता तयार झालेली कमिटी आहे। त्याच्यामुळे ती काही कुठले थांबवण्याकरता, म्हणून मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की जर तुम्ही विचारताय की थांबवणार कसं, हा प्रश्न माझ्याही समोर आहे। म्हणून मी वेगवेगळ्या राज्यांनी काय निर्णय केले आहेत, त्याचा काय परिणाम आहे, याचा अभ्यास केल्यानंतरच या संदर्भात आम्ही पुढचं काम करू। बाकीच्या राज्यांनी 3 महिन्याची नोटीसचा केलेला आहे, तर तो तशा पद्धतीनं 3 महिन्याची काय अशा एवढं घाई काय आहे तुम्हाला?
मी करतो ना सगळा अभ्यास. आणि लव जिहादचा प्रश्न आहे. त्या निमित्ताने लिव्हिंग वरती सुद्धा तुम्ही घेणार आहात त्याच्यात की फक्त लग्न? लिव्हिंगचा लव जिहादचा काय नाही ते संबंध नाही पण तोही मुद्दा काय घेणार संबंध नाही, नाही तसं काही त्याचा काय संबंध नाही. त्याच्यात काही कंट्रोलिंग जिल्ह्यामध्ये अलार्मिंग आकडे आहेत म्हणतात. कुठल्याही जिल्ह्याने अलार्मिंगचं काय एक मीटर ते असं आहे की उदाहरण सांगतो, एक नगर जिल्हा आहे, इतक्या घटना आहेत. नाशिक जिल्हा आहे, पण इतक्या त्या घटना आहेत. आंतरजातीय नगरमध्ये खूप आहे. आंतरजातीय वेगळंच आहे, दॅट इज अ डिफरंट थिंग. तिथे हत्या झालेल्या ते आहेत. इज डिफरंट थिंग. हे आता आंतरधर्मीय म्हणजे इतक्या गावांमध्ये अक्षरशः, आणि त्याचा परिणाम काय होतो बाकी सोडून द्या, त्या दोघांचं दोन समाज एकमेकापुढे उभे आहेत. म्हणजे एक नवीन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्या डोक्यासमोर आहे की दोन समाज त्यात मग असे भांडणं अगदी त्यातनं तयार होतात. त्यामुळे याला कुठेतरी लक्ष तर द्यावंच लागेल त्याच्याकडे. पण हा सॉरी Either amend the GR or withdraw it because the GR explicitly talks about intercaste. No, so that is wrong. So that's wrong. So there will be no intercaste we want to promote. So there will be another committee to promote intercaste marriages. This committee is only to look into interfaith marriages, and that too if there is any difficulty, if any difficulty arise, or if there is any incidents, they will look into it. So we're going to amend this GR. The GR that was issued, that will be Yeah. amended now. आज नवीन काढलं जी काढला आहे, that is already amended. And the other नाही पण ह्याच्यात एक व्यक्ती स्वातंत्र्याचा एक विषय येतो याच्यामध्ये, हो. त्याचा संकोच होणार नाही का असं? कसं आहे की स्वातंत्र्याची एक व्याख्या अशी दिली आहे की स्वातंत्र्य हे आपलं सगळ्यांचं जे आहे ते अबाधित आहेच, पण तरी त्याला एक सीमा आहे. सीमेच्या बाहेर कोणाला स्वातंत्र्य नाही. उद्या कोणीतरी हे म्हणू शकतो की बाबा हे IPC जे आहे ते सगळे IPCचे कायदे हे माझ्या स्वातंत्र्यावर घाला घालणार आहेत, असं नाही आहे. स्वातंत्र्याला एक मर्यादा असते. स्वातंत्र्य स्वैराच्याकडे गेलं की त्याच्यावर मर्यादा घालावीच लागते, तशी मर्यादा आहे. ते पण कायदेशीर दृष्ट्या संज्ञान व्यक्ती तो किंवा ती हे ठरवत असतील का धर्म जोडीदार कोण कोणला नाही, निवडायचा हरकत नाही. याचा- हा प्रश्न तो नाहीच आहे. म्हणून तर मी म्हटलं की पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका की इंटरफेथ मॅरेजेस थांबवण्याकरता हे नाही आहे. इंटरफेथ मॅरेजेसमध्ये फसवणूक जी दिसून पडते आहे ॲज अ पार्ट ऑफ डिझाईन, ती थांबवण्याकरता आहे. याच्यात आपल्याकडे अजूनही चर्चा सुरू आहे की ते धर्मांतर बंदीचा कायदा सुद्धा आणायचं चाललंय. त्याचं काय? धर्मांतर बंदी आहेच आपल्याकडे. कोणालाही असं आहे, धर्मांतर बंदीचा कायदा किंवा धर्मांतर बंदी यातला आहे काय, विलफुली कोणीही कुठला धर्म स्वीकारू शकतो आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे. परंतु प्रलोभन देऊन एखाद्याला धर्मांतरित करणे हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनलाही मान्य नाही आहे. असं आहे बघा, एक लक्षात ठेवा, कुठलाही कायदा राज्यात किंवा देशात बनवताना तो संविधान संमत असेल तरच टिकतो. संविधानाच्या बाहेर जाऊन कोणालाही कायदा करताच येत नाही. तुम्ही समान नागरी कायद्याचं पण मध्यंतरी सूचित केलं गुजरातमध्ये, त्याच्याबद्दल काय? हे असं आहे की ते त्याही संदर्भात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे जे आमच्या संविधानाने सांगितलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की प्रत्येक राज्य समान नागरी कायदा तयार करेल. आता काही राज्यांनी, गोव्यात तर अनेक वर्ष आहेच, तो पोर्तुगीजांच्या पासून हां तेव्हापासूनच आहे. आता काही राज्य करतायत. त्यामुळे मला ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस मी सांगितलं की अजून आम्ही असा निर्णय केला नाही, पण आम्ही त्याचा अभ्यास करू. Mr. Fadnavis, Maharashtra draws a lot of investment. Along with investment, it also draws a lot of migrants. There are interstate migrants, intrastate migrants. The BJP has recently raised this issue of illegal migrants coming into particular areas of Mumbai. As Home Minister of Maharashtra, do you see this as an issue of concern for you at this point? One should differentiate between the migrants. In India, any Indian can go to any part of India, can stay there, can do the job, can earn the livelihood. So it's not about those migrants. Our objection is illegal migrants coming from Bangladesh or other countries who are not our citizens. So in any case, we have to take action on them, and we'll take action on them. Is that an issue? I mean, have you noticed that there has been a spike in illegal migrants in Bombay? What is the reason for the BJP to kind of now? Yeah, at this point of time? See, the intelligence reports suggest that there have been illegal migrants living in Mumbai. And even in the past, when there were bomb blasts, when there were certain, incidences in Mumbai, all those incidences
there has been a role of illegal migrants. So we have to be vigilant. Even if there is one, we have to take action. Sir, as Home Minister, sir, recently we had reported about how the funds which were meant for Nirbhaya funds and the vehicles that had been procured. So those vehicles, 30 vehicles were used for security and eventually they were returned back. So what would you comment on that, sir? See, the only thing is that it was portrayed as if our government did it. Our government did not do it. It was a decision by the earlier government. Thank you that you brought it to our knowledge. We have already told to give back all those vehicles to the department. But sir, this happened because the Y plus escort security for. अरे भाई वाई प्लस तो उससे पहले भी थे ना, उससे पहले गए ना उतने लोग ना भैया, उससे पहले गए ना. अगर इन लोगों के कारण गई होती तो उससे पहले गई है ना. ये सारे व्हीकल्स का अलॉटमेंट तो मई का है, मई में किया हुआ अलॉटमेंट है, आज का थोड़ी है. इसलिए मैं आपको कहता हूँ हर चीज हमको क्यों एट्रीब्यूट करते हो. जो मई में निकला हुआ है उसको आप दिसंबर में क्यों एट्रीब्यूट करते हो. गलत एट्रीब्यूशन है. No, sir. These vehicles were given to police stations in May, or it went to police stations. Then in June, these were all. ना उससे पहले इनको दिए हुए हैं. हाँ सर. इनको ही दिए हुए हैं, उससे पहले दिए हुए हैं इनको. सो इसको देखिए, ऐसा है कि अगर 47 को समझ लीजिए हमने दिया हुआ है, पहले गवर्नमेंट में दिया था, सारे मिनिस्टर्स को दिया हुआ था. हमारे तो 20 मिनिस्टर्स है, पहले गवर्नमेंट में थे ना 40-42, उनको सबको दिया हुआ था उन्होंने. उसके बावजूद ऐसे ऐसे लोगों को दिया था जिनका कोई सवाल नहीं, कोई वजूद नहीं है, उनको दिया हुआ था. तो इसलिए इसको इन लोगों से जोड़ना गलत है. हाँ, ये बात मैं मान सकता हूँ कि निर्भया फंड से ली हुई चीज़ें नहीं दी जानी चाहिए, वो हम वापस करें, लेकिन वो भी हमने नहीं दी, पिछली गवर्नमेंट ने दी, हमारा कोई संबंध नहीं उससे. Can I ask one more question? Mr. Fadnavis, a lot of Muslim MLAs, when you meet in private, when they speak about you, they kind of say, a few of the MLAs say that you have been very keen in telling them as to why they are not promoting educational institutions in certain areas, say like Bhiwandi and Manda. Now, that comes from you in a sense. That comes from your concern for the community. So this recent decision of stopping minority scholarships by the central government, how do you see that particular issue, and what is Maharashtra kind of going to do to kind of ensure minority scholarships in some form are continued? कोई स्कॉलरशिप कैंसिल नहीं हुई है, फॉर्मेट चेंज हुआ है. अभी मैं सवाल पूछता हूँ कि ये कोई क्यों नहीं बोलता है कि जो EWS का रिजर्वेशन दिया, हम तो माइनॉरिटी के लिए हमेशा रिजर्वेशन मांगते थे. EWS के रिजर्वेशन में मैंने तो उदाहरण दिया, IIT IIM में माइनॉरिटी के लोगों को एडमिशन मिला. तो अगर गवर्नमेंट खिलाफ होती तो जो माइनॉरिटी के लोगों को कभी उस परसेंटेज पे IIT IIM में एडमिशन नहीं मिलता था, गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन नहीं मिलता था, वो केवल मोदी जी की सरकार के कारण मिल रहा है. तो मुझे लगता है कि इसको एक पर्टिकुलर चश्मे से देखा जा रहा है. सवाल नहीं उठता, हम लोग माइनॉरिटी को एकदम एट पार ट्रीट करना चाहते, उनको जो फैसिलिटीज वो देना चाहते. अपीजमेंट हम नहीं करेंगे, अपीजमेंट के हम खिलाफ है, क्योंकि आज माइनॉरिटीज का सबसे ज्यादा नुकसान अगर किसी चीज से हुआ है तो अपीजमेंट से हुआ है. केवल उनको वोट बैंक की राजनीति के लिए यूज किया गया है. बाकी उनकी, अगर देखिए 1 मिनट के लिए आप कह रहे हैं कि पिछली सारी सरकारें माइनॉरिटीज की बहुत हितैषी थी, तो आज माइनॉरिटी की परिस्थिति इतनी खराब क्यों है? जिनके भरोसे वो सरकारें बनी, वो सरकार ऐसा कौन सा काम कर पाएगी जिससे माइनॉरिटी का कोई उन्होंने भविष्य ठीक किया, या माइनॉरिटीज में वो एजुकेशन लेकर जा पाए, या माइनॉरिटीज में वो कोई जॉब्स लेकर नहीं किया उन्होंने कुछ. तो हम लोग ये मानते हैं कि भाई ये वोट बैंक वाली राजनीति हम नहीं करेंगे, अपीजमेंट नहीं करेंगे, जो आवश्यक है वो सब माइनॉरिटी को देंगे. और मैं आपको याद दिलाना चाहता हूँ कि आप देखिए माइनॉरिटी डिपार्टमेंट जो महाराष्ट्र में है, उसमें सबसे ज़्यादा प्रोविजन और खर्चा मेरे काल में हुआ है, उससे पहले की सरकारों ने नहीं किया. और वो पूरा मैंने स्कूल्स के ऊपर किया हुआ है, मैंने वो स्कॉलरशिप्स के ऊपर किया हुआ है, मैंने वो ट्रेनिंग के ऊपर किया हुआ है. तो मुझे लगता है कि एक परसेप्शन की बात होती है, ये सारी ये जो वोट बैंक की राजनीति है, इससे हम लोग दूर रहना चाहते हैं. नवीन शिवसेना कशी वाटते? नवीन शिवसेना कशी वाटते? आमची बाळासाहेबांची शिवसेना चांगला आहे, काम करताना मजा येते. 14 ते 19
तेव्हा जे काही करायला लागायचं महत्वाचे डिसिजन कन्सल्ट करायला लागायचं त्यावेळेच्या यांना, तसं आता आणि किती फ्री हँड आहे म्हणजे आता काम करताना. नाही, उलट आता कन्सल्ट करणं सोपं आहे, आधी कन्सल्ट करणं कठीण होतं. 24 आणि तास उपलब्ध असतात. आणि 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 आधी कन्सल्ट करतात. आता काय आहे की आपल्याला हे माहिती आहे की बाबा एखादी गोष्ट समजवता येते, एखादी गोष्ट सांगता येते की असं असं केलं पाहिजे. ते मात्र असं होतं की मूडवर होतं, पटलं तर ठीक, नाही तर संपला विषय, दरवाजाच बंद, फोनही बंद. फ्रॅक्चर फ्रीडमचा हा फ्रॅक्चर फ्रीडमचा पुरस्कार तो पण चूक. त्याच्यात योगेशचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पण मला तेच विचारायचं की आम्ही जेव्हा रिपोर्टर नवीन जॉईन होतात तरुण पोरं, त्यांना कुणाला कसं सांगावं, काय बोलावं, कुणाला कसा प्रश्न विचारावा हे शिकवतो. एवढं सगळं तुमच्याकडे मंत्री आहेत, राजकारणी, तुम्ही त्यांना हे सांगत नाही कुणाशी कसं बोलावं, काय वागावं वगैरे. नाही, हा महत्वाचा आहे. योगेशचा प्रश्न महत्वाचा आहे. फ्रॅक्चर फ्रीडमचे ते पुरस्कार असं आहे की त्याच्या संदर्भात आमच्या मंत्र्यांनी सांगितलंय, बघा ज्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे इज अ नोन माओइस्ट, ते पॉलिट ब्युरो मेंबर आहेत. हो ते ठीक आहे, 10 वर्ष जेलमध्ये होते. एखादा व्यक्ती जर संविधान मानत असेल आणि आमच्या विरोधात लिहिला तरी त्याला पुरस्कार द्यायला तयार आहे. पण जी संघटना भारताचं कॉन्स्टिट्यूशन मानत नाही, त्या संघटनेत जो व्यक्ती काम करतो त्याला पुरस्कार देऊन आम्ही कोणत्या विचाराला पुढे करायचं? त्या पुस्तकात त्यांनी टीका केली आहे. नाही, असं पुस्तकात टीका नाही, केली, पूर्ण टीका नाही. नक्षलवादावरती. असं त्यांनी काय लिहिलंय त्या पुस्तकामध्ये की आता काय बदलताय, नक्षलवादाच्या विरोधात नाही म्हटलंय त्यांनी. तर म्हटलंय नाही नाही त्याचा विरोध नाही केलाय. नाही नाही त्यांनी नाही 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 त्यांनी त्याच्यामध्ये एवढंच म्हटलंय की बाबा आपण ज्या गोष्टी करता सुरू केलं ते बदललंय. याचा अर्थ काय, मूलभूत विचार तर तेच आहे. मग जो व्यक्ती भारताचं संविधान मानत नाही त्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकारने पुरस्कार द्यायचा, कशा करता द्यायचा? पण मग त्या पुस्तकावर इंग्लिश मधले सुद्धा बंदी आणा ना तुम्ही. मग ते ठीक आहे, आणू शकू आम्ही, त्याचं आज काही त्याच्या संदर्भात ठरवलं नाही बंदी आणायला आहे की नाही, पण पुरस्कार तरी नाही देणार, काही झालं तरी नाही. पण तुम्ही म्हणता हे सगळं महाराष्ट्राच्या माननीय मराठी भाषा मंत्र्यांनी हे पुस्तक वाचलेलं आहे आणि त्यांचं मत बनलेलं आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे वाचलंच असेल त्यांनी. आता आरोग्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे मुद्दे की WHO नॉर्म्स क्लिअर सांगतात की 4% ऑफ द GDP स्पेंड ऑन हेल्थ सिस्टीम. हे स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत केंद्रात आणि राज्यामध्ये कुठेही कधी 1% जास्ती फारसा पैसा खर्च झालेला नाही, तोही हेल्थला वेळेवर मिळत नाही. आता अलीकडे मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये जाहीर केलंय की मी हेल्थवरती, आरोग्यावरती दुप्पट निधी देईन. तर हा निधी आजच्या फायनान्शियल याच्यामध्ये तुम्ही देऊ शकाल, काय मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आपला महाराष्ट्रामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये 74 जिल्हे आहेत, 74 जिल्हा आरोग्य म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत. बऱ्याच महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, कागदावरती 23 सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत, प्रत्यक्षामध्ये फक्त 5च सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत. आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कम्प्लीट मोडीत निघालेली आहे आजारांपुढे. तर महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढी सिव्हिल हॉस्पिटल्स तुम्ही उभी करणार. कारण प्रत्येक राजकीय नेता जो कुठल्याही पक्षाचा असून दे, मंत्री येतो, सिव्हिल हॉस्पिटल उचलतो, मेडिकल कॉलेजमध्ये कन्व्हर्ट करतो आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा आज मुळीच निघालेली आहे. सिव्हिल हॉस्पिटलच नाही, म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अशी 3 टायर सिस्टीम आहे. तर ही सिस्टीम आज मुळीत निघाल्यामुळे ही नव्याने पुन्हा ही 36 हॉस्पिटल्स आपण म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल्स वाढवाल का आणि आरोग्यावरती निधी दुप्पट करण्याकरता प्रयत्न करायचा. असं आहे की सिव्हिल हॉस्पिटल हे जेव्हा मेडिकल कॉलेजशी जोडलं जातं तर ते सिव्हिल हॉस्पिटल ठीक आहे, टेक्निकली तुम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटल म्हणू नका, फॅसिलिटी तर राहते, उलट वाढतेच, कमी होत नाही. त्याच्यामुळे हा आता 2 विभागातला वाद आहे खरं तर. मेडिकल आणि ते म्हणतात की आमचं सिव्हिल हॉस्पिटल मेडिकलवाल्यांनी घेऊन टाकलं, त्यामुळे आम्हाला दुसरं सिव्हिल हॉस्पिटल दिलं पाहिजे. पण हे मला मान्यच आहे की आपल्याला फॅसिलिटी वाढवायची गरज आहे. आपला प्रॉब्लेम इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डॉक्टर्स. आणि डॉक्टर्स हे ग्रामीण भागात राहायलाच तयार नाहीत. म्हणजे आपल्याला आता आपण तर सगळ्या प्रकारचे प्रयोग केले, बॉन्ड्स केले, पण ते राहायलाच तयार नाही. त्यामुळे याच्यावर आता हळूहळू आपल्याला असाच विचार करावा लागेल की तालुक्याच्या ठिकाणी जास्तीत जास्त फॅसिलिटी तयार करायची आणि तालुक्याला गावातनं पोचण्याकरता व्यवस्था उभी करायची फास्ट. 20 मिनिटात 25 मिनिटात जसं शहरात आपण अर्ध्या तासात पोचू शकतो, हा एक त्यातला पर्याय. दुसरं, टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करायचा. एक फायनान्स मिनिस्टर म्हणून मी सांगू शकतो की मला या विभागाने जेवढा निधी मागितला मी द्यायला तयार आहे. कुठलाही निधी
कट करून या विभागाला मी निधी द्यायला तयार आहे. शेवटचे दोन हा हाऊसिंग डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे, तुम्ही आता आढावा घेतला असेल तर तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात ते मागे गेलं थोडं, की काय आहे तसं व्यवस्थित आहे, सगळं चाललंय? उदाहरणार्थ बीडीडी चाळींचा विकास. बीडीडीचं सगळंच आम्ही केलं होतं. आता मध्ये 2 वर्ष त्याच्यावर चर्चा आणि बरेच गोष्टी, नाव वगैरे बदलले त्याच्यात, म्हणजे मधल्या 2 वर्षामध्ये त्यांनी पवार साहेबांचं नाव वगैरे एका चाळीला दिलं, अजून 2-3 नावं दिले, पण बाकी काही फार झालं नाही. पण आता ते काम आम्ही आता वेगाने करतोय बीडीडी चाळीचं. असं आहे की काही चांगल्या घोषणा झाल्या आहेत त्या काळात, इम्प्लिमेंटेशन काही फार झालं म्हणजे असं दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचं जर काही त्याच्यात घडलं असेल तर सगळे पावर उचलून जे मंत्रालयात आणले त्याच्यात सगळ्यात वाईट काय झालं असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेवर त्याचा सगळ्यात जास्त परिणाम झाला. म्हणजे जे आता 2400 कोटी रुपये आपल्याला मिळतात, हे 2400 कोटी रुपये 2 वर्षापूर्वी मिळाले असते आपल्याला. अर्धवट सगळी घरं राहिली, कंप्लायन्स रिपोर्ट पाठवला नाही. आणि त्यातही अजून वाईट असं आहे की जी सिस्टीम उभी राहिली होती, प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांकरताही त्यांचा हप्ता आमच्या काळात आम्ही थेट त्यांच्या खात्यात द्यायचो. नवीन सिस्टीम सुरू झाली इथे की त्याच्याही करता लोकांनी यायचं आणि मग त्याच्या पर्सेंटेजमध्ये पैसे द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही देणार 1.5-2 लाख आणि त्यातनं 10% पैसे आणि 5% पैसे त्याच्यात मांडणार. ही जी पद्धत इथे सुरू झाली होती ती अगदी चूक होती. आता मी जवळजवळ सगळं डिसेंट्रलायझेशन केलं आहे, काही अजून करतोय उरलेलंही, आणि थोडं क्लीनअप करण्याची गरज आहे. Sir, I have a question. Sir, as you say that you introduced this GR about the interfaith marriage for the well-being of women, right? So, but there are several already existing schemes, like Manudharya, One-Stop Crisis Center, which is also called Nirbhaya Centers. But sir, if you see the condition of these centers or the scheme implementations, it is not being implemented properly. Like under Manudharya, in the last 4 years, only 6 rape survivors have received the compensation, which is a state scheme. So is there any plan that we are planning, anything in the pipeline that we are planning to implement these schemes in a proper way, more efficiently? Because these are going to affect more number of survivors. So we'll have to look into it. Huh? In 4 years, the FIRs have been 3,500. There are certain things which I cannot speak on record, but I think we'll have to look into it. There has been a few problems in implementing all these schemes, and we will need to look into it. We can go off the record, sir. Can we go off record? Just नहीं वो तो बाकी Back to- बोलो, नहीं. Because sir, in KEM, the Yeah. One-Stop Crisis Center, which was inaugurated by Union Minister Smriti Irani, in 2021, only 8 rape survivors were transferred or taken treatment in that scheme, which was started at the amount of rupees 2 crore. So, if we can also look into it and make the system more efficient in Sure, handling these we cases. will look into it. Actually, I don't have all the information about this scheme right now. So what has happened in the past, I really don't know. But as you have suggested, I will personally look into it. It's very important. Devendraji, personal question. Your evolution as a politician. I joined Express in 2012. आपको मैं पहली बार मिला था 2013, and I've seen so many. It seemed that you had a lot of convictions, personal convictions, and as it's evolved, a lot of your convictions now seems to match what's popular. Is that a fair statement to say? Ki, I don't think so. do you find that sometimes you are at odds or you are compelled to do what's popular? कि थोड़ा सा वो क्योंकि आप इतने elections मतलब constantly even outside of Maharashtra you've been asked to go and speak, so you're also a popular national person as well. देखिए इसमें 2 चीज़ें होती है कि मैं प्रधानमंत्री जी का देखता हूँ कि एक प्रधानमंत्री जी से सीखने वाली बात यह है, वो कभी इस बात की चिंता नहीं करते कि चुनाव में क्या होगा. उनका तो his convictions become popular. तो मुझे लगता है कि हम लोगों का सबका ये है, लेकिन एक चीज़ तो है ना कि अगर आप चुनकर नहीं आओगे तो आपके कन्विक्शन क्या काम के. आपके कन्विक्शन को अगर आपको ऑर्डर ऑफ द डे बनाना है तो यू हैव टू गेट इलेक्टेड. सो इसलिए इसमें आपको एक मिक्स तैयार करना पड़ता है कि जिसमें
आपको कुछ पॉपुलिस्ट डिसीजन भी लेने पड़ते हैं, लेकिन आपके दिमाग में ये पक्का होना चाहिए कि भाई हम किस चीज़ के लिए चुन कर आए, हमको क्या परिवर्तन करना है। वो जो फंडामेंटल जो चेंज आपको करना है ना, वो जब तक आपके दिमाग में पक्का है तो ये जर्नी में बाकी चीज़ें चलती रहती है। दैट डजंट मैटर। इलेक्टोरल मेरिट टेक्स प्रेसिडेंस, ऐसा होता है He makes a calculation. थोड़ा तो होगा ही, बिल्कुल होगा। कई बार मुझे लोग पूछते हैं कि भाई ये तो इनके ऊपर इतनी केसेस है, आपने क्यों दिया इनको। मैं बोलता हूँ भाई उसको चुनकर दे रहे हैं ना लोग, मैं करूँ क्या। निवडून येणार ते तर आपल्या पक्षाकडनं आलेलं बरं असं उनको चुनकर दे रहे हैं। अब जैसे क्या है कि ऐसा होता ना, पॉलिटिक्स और डेमोक्रेसी एक दिन में मैच्योर नहीं होती है, मैच्योर होने को टाइम लगता है। तो जब वो मैच्योरिटी के ये जो सारे मतलब संक्रमण की जो अवस्था होती है ना, उसमें अपने को इतनी केयर लेनी पड़ती है कि अपन बाहर नहीं फेंके जाने चाहिए। अपन अगर उसमें रहे तो सेंट्रीफ्यूगल फोर्स। But you accept that everything that's popular isn't right. I mean, of course, बिल्कुल नहीं, सही बात है। अभी जैसे देखिए ना कि मैं उदाहरण के तौर पर कहता हूँ कि अब दिल्ली में केजरीवाल जी ने वो बिजली इतने इतने इसकी मुफ्त दी है, बहुत टॉप, उसके ऊपर लोग खुश हैं, लोगों को आनंद है। लेकिन अब वो पैसा कहाँ से आ रहा है, किसको जा रहा है। अब जो उनका सेंट्रल आइडिया था, वो रोज रिलायंस को गाली देते थे और अडानी को गाली देते थे, उन्हीं लोगों को बजट में से पैसा दे रहे। वो कोई नई स्कीम तो उन्होंने लाई नहीं, बजट का पैसा देकर वो मुफ्त की बिजली दे रहे। अब जब तक दिल्ली जैसा शहर है, इट्स अ सिटी स्टेट, पैसा है क्योंकि उनको न कोई पीडब्ल्यूडी का काम है, न पुलिस उनके अंडर है, तो कोई पगार देना नहीं है, तो इसलिए पैसा आ रहा है तो वो दे रहे, लोगों को खुशी है उसकी लोग। बट इज इट अ सस्टेनेबल मॉडल? वो नहीं है, सस्टेनेबल नहीं है। पर कल को ये हो सकता है कि एक आधे चुनाव में हमको भी कोई चीज करनी पड़ती है कभी कभी। और आपका जो ब्रांडिंग है, आपका ब्रांडिंग इज बीजेपी का है, और आपका खास से इट्स वेरी प्रो डेवलपमेंट इंफ्रास्ट्रक्चर, यू नो दैट्स व्हाट यू आर नोन फॉर, दैट्स व्हाट यू एवरीबडी बीजेपी इज गुड एट, एंड यू आर पर्टिकुलरली थिंग। आपको कभी लगता है कि जो क्लाइमेट के जो इश्यूज पे आप ऑड्स पे आ जाते हैं, देन यू गेट हाउ डू यू डील विद दैट? बिकॉज अभी so many people are saying, आदित्य जी कह रहे थे कि मंत्रालय will be flooded by 2025. नहीं, Is it overstated? Is it political? It's absolute overstatement, लेकिन we have to be concerned about। देखिए क्या है कि बात तो ये सही है कि अभी आज अगर हम देखें तो धीरे धीरे हम पहले डायबिटीज़ के का कैपिटल थे, अनफॉर्चुनेटली हम कैंसर का कैपिटल बन रहे हैं। तो ये सारी चीज़ों को तो हमको मतलब जो इंसिडेंसेस आज कैंसर के बढ़ रहे हैं, पोल्यूशन के कारण ही, ये सारी हमारी जो परिस्थितियाँ उसके कारण है। तो वर्क तो इस पर बहुत करना पड़ेगा। और मुझे एक चीज़ लगती है कि जो रिन्यूएबल्स पे काम अभी चल रहा है ना, वो बहुत ही अमेजिंग काम चल रहा है। मतलब बाय 2030 हम लोग बहुत आगे चले जाएंगे रिन्यूएबल्स में। अभी हम लोग महाराष्ट्र में अगर आप विचार करेंगे तो हमारा पूरा एग्री लोड ये अगले 2 सालों में, मैक्सिमम 3 सालों में हम लोग सोलर पे शिफ्ट करेंगे। अभी इतने बड़े पैमाने पर एक्चुअली एनर्जी ट्रांजिशन के ऊपर इन्वेस्टमेंट आ रहा है, और प्राइवेट प्लेयर्स भी दे रहे हैं, वर्ल्ड बैंक है, एडीबी है, ये सारे लोग बहुत बड़े पैमाने पर इन्वेस्ट कर रहे हैं। तो इससे बहुत सिनारियो बदलेगा। या हम जिस चीज़ का कभी विचार नहीं करते थे, हमारा STPs वगैरह तैयार करके आज हमारे जो वाटर सोर्सेस खराब हुए हैं, तो उसमें अगर हम लोग इंडस्ट्री का विचार करें तो दे हैव पोल्यूटेड इट जस्ट टू द ट्यून ऑफ 10%। 90% इज द पोल्यूशन ड्यू टू, मतलब हम लोग ये जो हमारा सारा गंदा पानी उसमें छोड़ते हैं उसका पोल्यूशन है, सीवेज वाटर का 90% पोल्यूशन इज सीवेज, 10% इज ओनली इंडस्ट्री। सो अभी जैसे मोदी जी की सरकार ने ये अमृत की स्कीम लाई, अब छोटे से छोटा शहर भी STP लगा रहा है। छोटे से छोटे शहर में हम वहाँ पर अंडरग्राउंड सीवेज तैयार कर रहे हैं। तो ये सारी चीज़ें जैसे डिलीवर होना शुरू करेगी तो उससे इसके ऊपर बहुत फर्क पड़े। अब मुंबई जैसे शहर में हम लोग सारा हम सारा सीवेज सी में डालते थे। अब ये STPs जो चालू होंगे और अगले 4-5 साल में, होपफुली 3 साल में कंप्लीट होंगे, 4 साल में, तो आज हम कितना भी वो मशीन लाकर हमारा चौपाटी साफ कर ले, लेकिन उसकी जो
गंदा वो गंदगी और उस बास वहाँ जो आती है वो तभी खत्म होगी जब ये सीवेज का पानी जाना बंद होगा। तो ये मुझे लगता है ये बदलाव बहुत फास्ट हो रहा है हमारे यहाँ। पर ये कोई वोट नहीं करते इस इश्यूज हाँ अभी नहीं करते। इशू कोई बनता नहीं है। देखिए मेरी बेटी जब वोटर बनेगी ना तब लोग इसी पे वोट करेंगे। आज नहीं कर रहे लेकिन आज से 7 साल 8 साल 10 साल बाद पीपल विल वोट ऑन दिस। और मुझे दिखता है कि जो नई पीढ़ी है वो बहुत अवेयर है इसमें। दे आर एब्सोल्युटली अवेयर, यानी उनको दे टॉक अबाउट एनवायरमेंट, उनको ये पता है, वो उसके ऊपर बात करते हैं, तो बदलेगा। शेवटचा प्रश्न तुला काय आहे मुद्दा? निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही लोकप्रिय निर्णय घेऊ असं म्हणताय आणि आता 24चं टार्गेट तुम्ही तयारी सगळी सुरू हा ना केली आहे. पूर्ण वेळ याचं माझ्या तोंडी काय टाकता येईल त्याचे सगळे प्रयत्न मी आता फेल केले आहेत. आता नवीन किंवा निवडणुका जिंकण्याकरता तुम्ही लोकप्रिय निर्णय घ्याल असे म्हटले आहे. त्याच्यावर दुसरा प्रश्न पण त्याच्यासाठी 14 साली किंवा 2019 मोदी लाटेमध्ये पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 144 मॅजिक फिगर काही काढता आलं नाही. तसं तुम्हाला 2024 मध्ये असं तुमचं असं काय आहे की दोन गोष्टी आहे. एक तर 14 मध्ये आम्ही अचानक लढलो तरी 122 वर गेलो, 123 वर, आणि आम्ही 2019 मध्ये लढलोच 150, त्याच्यापैकी आम्ही 105 आलो. जर त्यावेळेस आम्ही लढलो असतो 288 तर कदाचित मॅजिक फिगरच्या पुढे गेलो असतो. पण तो आकडा म्हणजे आता भाजपचा म्हणून काय राहील, कारण तसा 145 आहे पण भाजप तो 145 वगैरे असं टार्गेट करत. आता काय आहे की आता बाळासाहेबांची शिवसेना आणि आम्ही एकत्रित लढू, त्यामुळे आम्ही ठरवू ना त्यांनी किती आकडा गाठायचा, आम्ही किती गाठायचा, आणि ठरवून तो आकडा गाठण्याचा प्रयत्न करू. आणि त्याने 3 विरुद्ध 1 असंच राहील का परत 2+2 असंच होईल? काय नाही, कारण ती चर्चा आहे ना अशा अर्थाने. शेवटचा मुद्दा तो हा सगळ्यांच्याच मनातला हा प्रश्न आहे की देवेंद्र पहिले आणि देवेंद्र 2.0 एक मोठा फरक आहे. तर तो आतनं पण तुम्हाला जाणवतोय का आम्हाला बाहेरनं काहीतरी प्रॉब्लेम आहे आमचा? काही फरक नाही आहे. असं आहे की असं अचानक सरकार येतं त्यावेळेस जास्त फायर फायटिंग असते, ती आता जवळजवळ संपेल फायर फायटिंग, आणि विल बी म्हणजे आम्ही स्टेबल झालोच अजून स्टेबल होऊ. त्यामुळे एवढंच आहे की आता तुलनेनं गेले 3-4 महिने कामाचा व्याप अधिक आहे आणि राजकारण प्रशासन अशा सगळ्या गोष्टी एकत्रित कराव्या लागतात. पण मला असं वाटतं बाकी काही अंतर नाही आहे, प्रॉब्लेम काही नाही. हा हे केलं आहे मी गेले 1.5 वर्ष करतोय ते, पण आता दिसायला लागलं ते. विस्तार कधी करणार? इन्व्हेस्टमेंट मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्र्यांचा विषय लवकरच. कन्सल्ट करणं सोपं आहे म्हटलं, कंट्रोल करणं कठीण आहे म्हणून करत नाही. 18-30 काय? एक प्रश्न होता की मला हे जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा नवमंत्रिमंडळ स्थापन होतं तेव्हा तुम्ही सुरुवातीला पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्ही मंत्रिमंडळात सामील होणार नाही, पण नंतर तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर तुम्ही सामील झालात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात तुम्ही सामील होत नव्हता, कुठेतरी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात जायची इच्छा वगैरे होती का? प्लॅनिंग सुरू होतं का? मी माझ्या पक्षाला सांगितलं होतं की मला महाराष्ट्राचं भाजपचं काम द्या, कारण त्याच्यात मागे एकच उद्देश होता की मला हे मनाला पटत नव्हतं की आपण मुख्यमंत्री राहिलो आणि आता पुन्हा मंत्रिमंडळात जायचं, तर असा एक सेन्स त्यातनं जातो की किती सत्तेकरता हापापलेले आहेत की हे बाहेर देखील राहू शकत नाहीत. त्यांना बघा आता मुख्यमंत्री राहिले ना, आता परत मंत्रिमंडळात जायचं. त्यामुळे मी तो स्टँड घेतला होता, तो माझ्या पक्षाने पहिले मान्य केला होता, मग तो बदलला. मी केंद्रात वगैरे जाण्याचं काय कारण नाही आहे, कोणी मला पाठवू शकत नाही, मी महाराष्ट्रात आहे. थँक्यू. अंतर्गत मी इथेच राहणार. अरे फर्स्ट टाइम आपके लॉन्ग टाइम. ओके चलो.